भाजपला इतिहास माहित नाही आणि यापूर्वी अनेकांनी त्याचं वर्णन करताना कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र लेखमालेतून हेच उल्लेख असाच केलेला आहे. परत दुसऱ्यांदा सुरत लुटली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी सांगितलं, तुम्ही प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती पुन्हा नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले. हे काय सांगतात भारतीय जनता पक्षावर? खंड जो आहे तो खंड आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, आम्हाला एवढा खंड तुमच्या उत्पन्नातला द्या, अशी ती मागणी असायची पूर्वी. अशी पद्धत होती भारतातल्या सगळ्या ह्याच्यात. त्यामुळं खंड मागणे किंवा त्यालाच पुढं खंडणी मागणे हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. त्याच्यात आता जे गुन्हेगार मागतात त्या खंडणी वेगळ्या, त्या खंडण्या वेगळ्या. इथे जाऊन माझं सामर्थ्य दाखवून समोर लढाई युद्ध करणं ही माझी क्षमता आहे आणि म्हणून आम्ही यायचं नसेल तिकडे तर आम्हाला तो खंड द्या, अशी ती व्यवस्था पूर्वी होती.